शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईनंतर आता येथील शेकडो कुटुंबांपुढे निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे। गेल्या 40 ते 50 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाला प्रतिसाद देत स्वतःहून आपली घरं खाली केली। मात्र आता या विस्थापित कुटुंबांना खासगी घर मालकांच्या मनमानी भाडेवाढीचा सामना करावा लागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीतील 18 मीटर रुंदीच्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारी सुमारे 1.25 घरे या कारवाईत बाधित झाली आहेत। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रहिवाशांना सर्वे क्रमांक 161 मध्ये पर्यायी जागा देण्याचं आश्वासन दिले आहे। या शब्दावर विश्वास ठेवून अनेक गरिबांनी आपली डोळ्यांदेखत उभी केलेली घरे स्वतःच्या हाताने तोडली। परंतु सध्या या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। ज्या खोल्यांचे भाडे आधी 2000 रुपये होते ते आता थेट 5 ते 6 हजारांवर पोहोचले आहे, अशी व्यथा स्थानिक महिलांनी मांडली आहे। हातावर पोट असलेल्या या मजुरांना ऐन उन्हाळ्यात मुलाबाळांसह उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। कामधंदा नसताना एवढे मोठे भाडे भरायचे कसे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। साहेबांना हेच म्हणणं आहे आमचं का आमचे जसे घर तोडले तसे आम्हाला रहिवाशी आम्हाला जागा द्या बा, कायमची 100 रुपये। आज आमचे पोरं कुठं आहे, आम्ही कुठं आहे, आमची व्यवस्था काय आहे काय नाही। त्यांनी सांगितलं साहेबांनी का जागा देऊ, पण आम्हाला घर तोडायच्या पहिले तरी आम्हाला जागा द्यायला पाहिजे होती, कारण की आमची एवढी नुकसान बी झाली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे भेटून नाही राहिलं, रूम नाही भेटून राहिलं, ही आमची व्यवस्था खराब झालेली। सुजयदादांनी सांगितलं आहे का तुम्हाला 100% तुम्हाला जागा भेटेन, म्हणजे भेटेन, मी आहे तो तुम्हाला सगळं काही भेटेन बा। सुजयदादांनी आम्हाला सांगितलं आहे, आम्ही बी त्यांच्या मागे जे आहे ते आमच्या पुढं आहे, आम्ही त्यांच्या मागे आहे। एवढीच विनंती आहे का आम्हाला लवकर आमची सूचना करावं की आम्हाला जागा व्यवस्थित आमचा द्यावा बा, म्हणजे कसं आमची रोजी रोटी इडच आहे, आम्ही हातावरचे लोक आहे। हां, आम्ही हातावर कमावतो तेव्हा लेकरं बाळाला घालतो तेव्हा आम्ही पण खातो, बरोबर आहे का नाही? असं आहे। दादांना एवढीच विनंती आहे का आमची लवकरची लवकर काळजी करावं त्यांनी, एवढंच सांगणं आहे आमचं। माझं नाव अमृता दीपक शिकरे, आम्ही राहणार लक्ष्मीनगरमध्ये। आम्हाला इथं 45 ते 50 वर्ष झालेले आहे, आम्ही इथं राहतो। आमच्या हाताने आम्ही हे स्वतः घर बांधलेले होते, आता आमच्याच हाताने आम्ही आमचे घर काढू राहिलो की साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही तुमच्या हाताने तुमचे घर काढा, आम्ही तुम्हाला दुसरीकडं स्थलांतर करू। आम्ही त्यांच्या शब्दांना मान देऊन आमचं घर आम्ही खाली केलं। आता साहेबांनी बी त्यांचे शब्द पाळावे व मला कुठंतरी आमचं पुनर्वसन करावं व आमचे एवढे लहान लेकरं आम्ही घेऊन उन्हातानाचं काम करतो व जेवढं सामान होईल तेवढं जेवढं शक्य होतं तेवढं काढतोय आम्ही। आमची परिस्थिती एकदम गरीब आहे। आम्ही रोडवर फुटपाथवर दुकान लावतो संध्याकाळी, ते बी 3 घंटे बसतो आम्ही। सोसायटीमध्ये आहे त्याची पगार काही जास्त नाही, 10,000 मध्ये काय होतं, कोणाचं घरामधलं काही होत नाही 10,000 मध्ये। त्याच्यामुळं आम्ही संध्याकाळी मार्केटला दुकान लावतो संध्याकाळी 3 घंटे व माझे आम्ही 3 भाऊ आहे, ते 3ही भाऊ याच इथं लक्ष्मीनगरमध्येच राहत होते सगळेजण। आता भाड्याची रूम घेऊन राहतोय 5,000। आता हे जसं लक्ष्मीनगर उठलं, लोकांनी जिथं 2,000ची रूम होती तिथं डायरेक्ट 5,000 6,000 अशा रूम भाडं वाढवलेलं आहे लोकांनी। तर मजबुरीचा फायदा सगळेच घेत आहेत भाऊ। ये शिर्डी लक्ष्मीनगरची वसाहती 50-60 वर्षापूर्वी हे सगळं होतं इथं। लक्ष्मीनगरची वसाहती ना, तिथं 200-250 घरं आहे, बाकीचे 100 घरं 100-125 घरं आमच्या अतिक्रमणच्या डीपी रोडच्या अंतर्गत प्लॅनमध्ये आले होते। मग ते प्रशासनाने आम्हाला नोटिसा दिल्या, आम्ही कोणता विरोध केला नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं गट नंबर 161 1 शिर्डीच्या त्या बाजू आम्ही डेव्हलपिंग केलेली सगळी त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला जागा सपोर्ट केली का, आम्ही तुम्हाला तिकडे देणार आहे म्हणून। आणि आम्ही तिकडे जाऊन आलो, त्यांनी आम्हाला समक्ष नेऊन तिथं दाखवलं सगळे आमचे प्लॉट धारक, आम्ही तिथं समक्ष गेलो, त्यांनी सगळी डेव्हलपिंग केलेली, पाण्याची लाईटची व्यवस्था केलेली।
फक्त घरकुल योजना तिथं राबवणार आहे, ती घरकुल योजना राहिली का तुम्हाला इथं घर बांधून देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं, विश्वास दिला आम्हाला त्यांनी. आणि मग आम्ही कोणता विरोध केला नाही त्यांना सांगितलं ठीक आहे तोडून घ्या, काही आमचं सामान आम्ही उचलून घेऊन गेलो. त्यांनी आमची सामान्याची व्यवस्था केली होती, त्याबद्दल बी आम्हाला काही म्हणजे विरोध नाही त्यांना काही. पण मग आमची वसाहत पूर्ण खाली दिली, आम्ही कोणता विरोध केला नाही त्यांना. आणि हा विषय आम्ही संपून टाकला इथं. काय नाही आम्हाला काय खोली द्यायना ते द्यायना, आम्ही राहिलो तिकडे जाऊन पिंपळवाडीला. कोणता भाग होता हा? लक्ष्मीनगर. किती वर्षापासून? आम्ही 50 वर्ष झाले आम्हाला राहून इथं. अरे आमचे सासू सासरे आम्ही होतो तर. सासू सासरे हे 2 सुना लेक. मी स्वतः माझे नातू येईल तसं होतं, लहान होतो लय लहानपणी आमच्या आई वडील आलेले लय लहानपणी. तुम्ही बोलत होते तो तुम्ही बोलले नाही. माझे आई वडील माझा वडील आंधळा आहे, आई भोळसरची आई वारली, वडील बाळवेश्वरला आहे. माझ्या इथं आता इथं रहिवाशी म्हणजे पहिल्यापासून आता इथं मध्ये 50-60 वर्ष हो राहिले आम्हाला इथं राहू शकतो. असं आमचं आम्हाला केलं, उन्हात केलं की आमच्या देवाचे पण आता हार पैसे आमच्या देव कुठे नेऊन ठेवा, काय करावं. हे म्हणले होते पहिले आमचं मला खोल्या बांधून देऊ, तेव्हा तुम्हाला उठून देऊ. खोल्याचा काय आपण जागा माहित नाही अजून देते का नाही देते, त्याचा भरोसा का काय माहिती काय करते काय नाही. माझं नाव प्रकाश जामू आहे, लक्ष्मीनगर मध्ये राहतो मी. आम्हाला इथं 50 वर्ष झाले. आता इथं रोड जाणार रोडला बाधित होणारे घर ते गेले, पण त्याच्यामध्ये आमचे जो होते रोडाच्या बाजूला होते ते लांब रोडापासून 20 फुटाच्या लांबीवर होते आम्ही, तरी बी आमचे बी काढून टाकले बुवा. तर दादांनी सांगितलेलं आहे बुवा, सुजय दादांनी त्यात तुम्हाला देणार म्हणजे देणार. त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने घरं काढून घेतले बुवा. आता दादांनी लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावा. आमचे लहान लेकरं आहे, आता उन्हाळा लागेल, घर भाडं आम्हाला परवडणार नाही. आम्ही जेव्हा कामधंदे करीतो रोज तेव्हा आम्हाला एक टायमाचं खायला भेटत. आम्ही हातावरचे लहान लेकरांना सांभाळणार का खोली भाडं भरणार, दवाखाना आहे, शाळेचा खर्च आहे, ते आम्हाला लय अवघड आहे. तर दादांनी लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं. हे घर कोणी बांधलं होतं? हे आम्ही बांधलं होतं. 101 दवा इथं बसले ना, त्याच्यानंतर आम्ही इथं त्यांच्या शेजारी तर स्थायिक झालो बा. इथं तरी 50 वर्ष झाले आम्हाला इथं. आता घरबीर बांधायला आपल्याला एवढा वेळ लागतो, एवढा पैसा जातो, सगळं होतं. आता हे JCB एका फटक्यामध्ये सगळं पडताना कसं वाटू राहिलं? ते आता काय छातीवर दगड ठेवून ते बघावं लागून राहिलं डोळ्यानी. ते आपल्या हाताने बांधलं, ते आज आपल्या डोळ्यासमोर पडतं तर ते विचित्र वाटतंय एकदम. 1975 साली इंदिरा आवास योजनेअंतर्गत लक्ष्मीनगर या ठिकाणी 101 घरांची वसाहत बसवली गेली. आणि त्यानंतर 101 घरांच्या व्यतिरिक्त जो या बाजूची जी रिकामी जागा होती त्या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी लोक नागरिक आपलं घर करून वास्तव्य करत होते. आणि 1992 साली जो DP प्लॅन महाराष्ट्र शासनाने केला, त्या DP प्लॅनच्या अंतर्गत शिर्डीमधून जो रिंग रोड पूर्ण होतो तो लक्ष्मीनगरमधून एक 18 मीटरचा रस्ता जातो. आणि त्या रस्त्यामध्ये बाधित होणारी जी काही घरं आहे आणि त्याच्या बाजूला ओढ्याच्या भिंतीलगत जे काही घरं आहे, असे एकूण 250 ते 200 घरं या ठिकाणी वास्तव्य करतात. तर 18 मीटर रस्त्यामध्ये जाणारा 18 मीटर रस्त्यामध्ये जाणारी जी 101 पैकी 15 घरं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही अतिक्रमित घरं आहे त्या सर्व घरांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सर्वे क्रमांक 161 मध्ये जिथं त्या 22 एकरमध्ये शिर्डी नगर परिषदेचं थीम पार्क होणार आहे, श्रद्धा सबुरी थीम पार्क, त्या थीम पार्कच्या समोर ती वसाहत बसवण्याचा निर्णय घेतला साहेब महसूल मंत्री असताना. आणि त्या ठिकाणी लेआउट करून प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॉट तयार करण्यात आले. आणि आताच एक 5-6 दिवसापूर्वी आंबेडकर नगर वसतीमध्ये जे लोकांनी घरं काढले होते त्यांना पट्टे वाटपचाही कार्यक्रम झाला. आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना आम्ही सर्व या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसह भेटलो. आणि त्यावेळी सुजयदादांनी सांगितलं, त्यावेळी फक्त 15 दिवसाची नोटीस आली होती, पण सुजयदादांनी 1 महिन्याचा अवधी दिला.
आणि 1 महिन्यानंतर 10 तारखेच्या शेवटचा 1 महिना संपवून त्याच्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला पट्टे वाटप जागा मिळणार आहे. दादांच्या त्या शब्दावरती विश्वास ठेवून शिर्डीमध्ये राहणाऱ्या या 50 वर्षापूर्वीच्या असलेल्या या वसाहतील लोकांनी स्वतःहून आपली घरं या ठिकाणी काढून घेतली आणि या कामी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय सतीश दिघे साहेब यांनी आपली यंत्रणा, माणसं आणि ट्रॅक्टरची व्यवस्था या ठिकाणी केली. त्यामुळे आपल्या घराचे पत्रे, चौकटी, विटा असं सर्व साहित्य लोक घेऊन जात आहे. हे फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दिलेल्या शब्दाच्या खातर या सर्वांनी दादांवर विश्वास ठेवून आणि हे सर्व घरं काढून दिली. कारण त्यांना माहिती आहे आपलं जर कोणी भलं करणार असेल तर ते फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. तर येत्या 15 दिवसामध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम म्हणून दादांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर लोकांना घरं जागा मिळाल्यानंतर पुढच्या 2 महिन्यातच घरकुलही मान्य होऊन येईल आणि त्या ठिकाणी हे सर्व वसाहत शिफ्ट होईल. प्रशासनाने येत्या 15 दिवसात पट्टे वाटपाचे आश्वासन दिले असले तरी तातडीने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि घरकुलाचा प्रश्न सुटावा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. विकासाच्या रेट्यात गरिबांचे संसार वाऱ्यावर पडू नयेत अशी आर्त हाक लक्ष्मीनगरचे रहिवासी देत आहेत. आता आमच्या पैसे मला पैसे पूर्ण आम्ही एक कमी माणूस घर चालू का घर बांधू का जागा घेऊ असं झालं.